हॅलो माय डिअर स्टुडंट्स, आज आपण पाहणार आहोत की इंग्लिश स्पीकिंग करायची असते, आपल्याला इंग्रजीमध्ये बोलायचं असतं आणि ती इंग्रजी बोलत असताना आपल्याला ती अधिक सोपी व्हावी म्हणून कोणकोणत्या टिप्स आपल्याला समजणं गरजेचं आहे। तर म्हणून मी वेळ न दवडता त्या टिप्स तुम्हाला सांगणार आहे की ज्या टिप्सचा वापर करून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलू शकतो। तर त्यातली पहिली टिप्स आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय। तर पहिली टिप आहे की आपल्याला जे इंग्लिशमध्ये बोलायचं आहे ते इंग्लिश मध्ये आपण प्रॅक्टिस केली पाहिजे आणि ती प्रॅक्टिस कुणासोबत केली पाहिजे, जे आपल्या जवळ आहेत, जवळचे व्यक्ती आहेत, सदैव जे आपल्या सोबत असतात त्यांच्यासोबत आपण इंग्लिशमध्ये बोलायचे प्रयत्न केले पाहिजे। परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घ्या की तुम्ही त्यांच्यासोबत जेव्हा इंग्लिश बोलताय तेव्हा तुम्ही त्यांना सांगा की मी इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस तुझ्यासोबत करतोय। म्हणून याच्यामुळे काय होईल की तो तुम्हाला हसणार नाही, जरी चुका झाल्या तरी तो हसणार नाही, तुम्हाला तो सिरियस घेईन किंवा काही मिस्टेक होत असतील तरी तुम्हाला समजून सांगेल, बरोबर आहे। मग कोणत्या लोकांसोबत आपण बोललं पाहिजे, जे काही आपले फ्रेंड्स आहेत, या फ्रेंड्सला आपण नेहमी इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे, बरोबर आहे, कारण ते समजून घेतील, काही तुमच्या अडचणी असेल ते लगेच सांगायला लागतील। म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही इंग्लिशमध्ये आपल्या फ्रेंड्ससोबत बोला। दुसरं कुणासोबत बोला, रिलेटिव्हसोबत बोला, जे आपल्याला ऐकून घेतात किंवा ज्यांना इंग्लिशमध्ये कळते अशा रिलेटिव्हसोबत आपण इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे। मित्र, नंतर आपल्या टीचर्स जे आहेत की वेगवेगळ्या फील्डमध्ये जर तुम्ही लर्निंग करत असताल, शिक्षण घेत असताल, तर अशा वेळेस जे तुमचे टीचर्स आहेत त्यांना सांगा की सर आय एम इंटरेस्टेड इन लर्निंग इंग्लिश, स्पीकिंग इंग्लिश, सो दॅट आय विल स्पीक विथ यू, प्लीज कोऑपरेट विथ मी। जर तुम्ही असं टीचरला म्हटलात तर ते टीचर नक्कीच तुम्हाला मदत पण करतील आणि ते देखील तुम्हाला जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये बोलायला लागतील। म्हणून टीचरसोबत देखील तुम्ही इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे। विथ कलिग्स, मग जर तुम्ही ऑफिसमध्ये जर जॉब करत असाल किंवा कुठेही जॉब करत असाल तर त्या ठिकाणी जे कलिग्स असतील, सहकारी असतील, त्यांच्यासोबत देखील आपण इंग्लिशमध्ये बोललं पाहिजे। त्यांना पण म्हटलं पाहिजे की प्लीज कोऑपरेट विथ मी, आय हॅव टू स्पीक इन इंग्लिश, ओके। नंतर हा एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे की आजकाल इंग्लिश स्पीकिंगसाठी अनेक ॲप्स आहेत आणि या ॲप्सच्या माध्यमातून जशी तुमची इंग्लिश बोलायची इच्छा आहे तसेच इंग्लिश बोलू इच्छिणारे लोक त्या ठिकाणी ॲपमध्ये असतात। अशा लोकांना कनेक्ट होऊन त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही इंग्लिशमध्ये त्यांच्यासोबत स्पीच देऊ शकता, बोलू शकता आणि जर तुम्ही असं बोलायला लागलात तर नक्कीच तुमची इंग्लिश इम्प्रूव्ह व्हायला फार मोठी मदत होते। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे। आता मित्र, ह्या ज्या तुम्हाला टिप्स सांगायला लागले, जवळपास 4 ते 5 टिप्स आहेत, याच्यापेक्षा अजून दुसरी एक टिप्स आहे आणि तिसरी आणि चौथी आणि पाचव्या फार महत्त्वाच्या टिप्स आहेत, म्हणून लक्ष देऊन ऐका। आणि हे ऐकत असताना जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर पुढचं बेल आयकॉनचं बटन देखील नक्की दाबा, म्हणजे पुन्हा तुम्हाला अजून अनेक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी ऐकायला आणि बोलायला तुम्हाला मदत होईल। तर बघूया दुसरी जो टिप आहे ती बघूया, पण मी तुम्हाला परत सांगतो की दुसऱ्या टिपच्या सोबतच तिसरी आणि चौथी टिप फार महत्त्वाची, म्हणून पूर्ण व्हिडिओ तुम्ही लक्ष देऊन ऐका। तर दुसरी टिप अशी आहे की तुम्ही जे इंग्लिशमध्ये बोलताय, व्हॉट एव्हर यू आर स्पीकिंग, व्हॉट एव्हर यू सेंटेन्सेस आर स्पीकिंग, स्पीक होली फ्रीली, कसल्याही प्रकारचा ट्रेस घेऊ नका, कसलंही टेन्शन घेऊ नका, मुक्तपणे तुम्हाला जे बोलायचं आहे ते बोला। माझ्या काय चुका होतील, काही बी चुकीचं तर बोलणार नाही याची कसलीही काळजी करू नका। जर तुम्ही काळजी करायला लागलात तर तुम्हाला इंग्लिश कधीही बोलता येणार नाही। मोडकी तोडकी इंग्लिश बोला। आपल्या मराठी भाषेमध्ये आपण त्याला गुलाबी हिंदी म्हणतो, गुलाबी इंग्लिश म्हणतो, तशी गुलाबी इंग्लिशमध्ये तुम्ही जरी बोललात तरी समोरच्याला जर माहीत असेल की तुम्ही इंग्लिश लर्निंग करताय, स्पीकिंगसाठी प्रॅक्टिस करताय, तर कोणीही तुम्हाला हसणार नाही। लक्षात येत आहे? म्हणून ट्रेस न घेता तुम्ही पूर्णपणे मोकळे मनाने इंग्लिश बोललं पाहिजे, तर तुम्हाला ती बोलता येईल। जर घाबरायला लागलात, भीती वाटायला लागली तर तुम्हाला ती बोलता येणार नाही। हा दुसरा मुद्दा। आता तिसरा मुद्दा जो आहे मला तो सांगायचा आहे, तो फार महत्त्वाचा आहे। तो मुद्दा काय आहे ते बघा, हा फार महत्त्वाचा आहे। लिसन टू अदर्स। एक लक्षात ठेवा, जो गुड लिसनर असतो ना तो गुड स्पीकर असतो। म्हणजे जो माणूस दुसऱ्यांना लक्षपूर्वक ऐकतो तो माणूसच चांगला स्पीकर होऊ शकतो। म्हणून तुम्ही जर इंग्लिश या ठिकाणी बोलायला शिकताय तर मग तुम्ही बाकीचे जे इंग्लिश बोलतायत हे सगळे जे स्पीकर असतात, इंग्लिश स्पीकर, ह्या इंग्लिश स्पीकर्सला लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे। मग ते टी व्हीवरचे स्पीकर्स असतील इंग्लिश स्पीकर्स, किंवा रेडिओवर असतील, किंवा यूट्यूबला असतील, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये कुठेही असतील,
तुम्हाला इंग्लिश बोलताना कोणी दिसला की लक्षपूर्वक त्याला लिसन करा आणि तो काय बोलतोय तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग त्याची बोलण्याची डब, त्याचे इंग्लिशचे सेंटेन्सेसची मांडणी कशी आहे, त्याचं प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, तो स्ट्रक्चर कसे मांडतो इंग्लिशच्या सेंटेन्सेसचे, हे सगळं बघा. म्हणजे तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकता इंग्लिश स्पीकर्स. आता हा जो दुसरा मुद्दा मी सांगतोय, स्पिरिच्युअल गुरुजला तुम्ही ऐका. हे आजकाल यूट्यूबला स्पिरिच्युअल गुरुजच्या अनेक लेक्चर्स, व्याख्यानं आपल्या धर्माबद्दल असतात. हे जर तुम्ही ऐकायला लागलात, त्यांची मांडणी फार छान असते, भाषा फार सोपी असते, वाक्य फार छोटे छोटे असतात आणि नवनवीन शब्द असतात. त्याच्यामुळे तुमचा शब्द पाठांतरही वाढतं आणि तुम्ही इंग्लिश कशी बोलायची त्यांच्याकडून ते शिकायला लागतात. बरोबर आहे. त्यानंतर स्टोरीज आणि जोक्सचे अनेक या ठिकाणी यूट्यूबला व्हिडिओ आहेत. ते देखील तुम्ही लक्षपूर्वक इंग्लिशमध्ये जर ऐकायला लागलात तर त्या पद्धतीने तुम्ही बोलायला लागता. त्या पद्धतीची सेंटेन्सेसचे जे स्ट्रक्चर आहे तुम्ही त्याची मांडणी करायला लागता. त्यानंतर न्यूज ऐका. न्यूज इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण न्यूजच्या माध्यमातून आपल्या जे डेली लाईफच्या जो जवळपास जे शब्द आहेत इंग्लिशमधले ते कसे बोलायचं, त्यांचं प्रोनाऊन्सिएशन कसं करायचं, हे आपल्याला न्यूजच्या माध्यमातून समजतं. म्हणून मित्रहो, न्यूज पण तुम्ही ऐकलं पाहिजे. आणि मूव्हीज पण, ज्या इंग्लिशमधल्या ज्या मूव्ही आहेत इंग्लिशच्या, त्या इंग्लिशच्या मूव्हीज देखील आपण जर पाहिल्या तर कोणत्या शेनला, म्हणजे कोणत्या प्रसंगाला, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणतं वाक्य बोलायचं आहे किंवा बोलायचे ते आपल्याला या ठिकाणी मूव्हीजच्या माध्यमातून लक्षामध्ये येतं. बरोबर आहे. आणि रेसिपीज पण आपण इंग्लिशमधल्या बघितल्या पाहिजे. आपण मराठीच्या रेसिपीज बघतो, पण मराठी रेसिपीज बघत असताना इंग्लिशमधल्या रेसिपीज जर तुम्ही बघितल्या तर मग आपल्या कुकिंगच्या संबंधित जेवढे काही वर्ड्स आहेत ते सगळे शब्द आपल्याला माहीत होतात आणि कसं स्पीक करायचं इंग्लिशमध्ये ते आपल्याला लवकरात लवकर कळायला लागतं. ह्या झालं तिसरी स्टेप. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की तिसरी स्टेप फार महत्त्वाची आहे. आता ही जी चौथी स्टेप आहे आणि पाचवी स्टेप पण फार इम्पॉर्टंट आहे मित्र, ती पण तुम्ही ऐकली पाहिजे. स्पीक युजिंग स्मॉल सेंटेन्सेस. मग तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण स्पीक करतोय, व्हेन वी आर स्पीकिंग इन इंग्लिश वी स्पीक स्मॉल सेंटेन्सेस. मग असे सेंटेन्सेस कोणकोणते असतात तर काही ऑर्डर्स असतात. जसं की आपण म्हणतो कम हेअर, गो देअर, अशा प्रकारचे सेंटेन्सेस असतात की जे ऑर्डर्स जे असतात ना, ह्या फार छोट्या छोट्या वाक्यांच्या असतात. आपण ऑर्डर्स पण जास्तीत जास्त यूज केला पाहिजे. किंवा रिक्वेस्ट वापरली पाहिजे. प्लीजचा आपण म्हणतो ना, प्लीज गिव्ह मी वॉटर, प्लीज सिट हेअर, प्लीज लिसन मी केअरफुली, अशा प्रकारचे छोटे छोटे वाक्य आपण इंग्लिशमध्ये बोलले पाहिजे, त्याचा सराव केला पाहिजे. किंवा काही स्मॉल क्वेश्चन्स आपण वापरले पाहिजे, जसे की व्हेअर आर यू गोईंग, व्हॉट्स युअर नेम, हू आर यू, व्हॉट इज देअर, अशा प्रकारचे स्मॉल क्वेश्चन्स आपण वापरले पाहिजे, जेणेकरून समोरचा देखील समोरच्यावर आपलं इम्प्रेशन पण पडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला कॉन्फिडन्स पण वाढतो की अरे आपण चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलतोय. लक्षात येत आहे? ओके. त्यानंतर एक्सक्लॅमेशन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य वापरायचे. जसं की तुम्ही आपल्या उद्गारवाचक वाक्य आपण कधी बोलतो, जेव्हा आपल्याला आपल्या इमोशन्स व्यक्त करायचे असतात, उद्गार व्यक्त करायचे असतात. जसं की एखादं फार मोठं सुंदर घर तुम्ही पाहिलं त्यास तुम्ही काय म्हणता, व्हॉट अ बिल्डिंग असं म्हणता, व्हॉट अ बिल्डिंग. बरोबर आहे. किंवा हाऊ टॉल धिस बिल्डिंग इज, अशा प्रकारचे तुम्ही वाक्य वापरता. किंवा व्हॉट अ इंटरेस्टिंग थिंग असं तुम्ही वाक्य वापरता. म्हणून असे जे छोटे एक्सक्लॅमेशन्स असतात किंवा एक्सक्लॅमेटरी सेंटेन्सेस असतात याचा पण तुम्ही सराव केला पाहिजे. किंवा एखाद्याचं अक्षर बघून व्हॉट अ ब्युटिफुल हँडरायटिंग असं तुम्ही वाक्य म्हणू शकता एक्सक्लॅमेशनचा वापर करून. हे छोटेसे वाक्य जर तुम्ही बोलायला लागलात तर तुमचा कॉन्फिडन्स नक्कीच वाढतो आणि मग तुम्ही इंग्लिश पुन्हा अतिशय कॉन्फिडेंटली पुन्हा बोलू शकता. आता शेवटचं जे आहे टिप ती आपल्याला बघायची की मेक डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्सेस इन युअर माइंड. मनातली मनात आपण काय करायचे की वर्णनात्मक वाक्य बनवायचे. तुम्ही जे काही पाहताय ते पाहिलं की याचं इंग्लिशमध्ये वाक्य काय असणार आहे ते आठवायचं. जसं की आता पहा, समजा तुम्ही आकाशामध्ये पक्षी उडताना बघताय तर त्याला इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं, तर मग बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय असं म्हणायचं. किंवा पाऊस पडतोय आणि तुम्ही ते बघताय की त्याला मग तुम्ही आठवायचं अरे याला इंग्लिशमध्ये काय म्हणत असतील. किंवा इट इज रेनिंग नाऊ असं म्हणायचं. हे स्वतःच्या मनाला सांगायचं की यावेळेस असं म्हणायचं. म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्हाला डायरेक्टली एखाद्या वेळेस बोलायचं असतं त्यावेळेस वाक्य तुम्हाला आठवायला लागतात. किंवा
खिडक्या आवाज करतायत, तर अशा वेळेस काय करायचं मग, तर विंडोज आर मेकिंग नॉईज असं तुम्ही वाक्य म्हणू शकता. किंवा आता हे सगळे डिस्क्रिप्टिव्ह सेंटेन्सेस आहेत, तुम्ही जे बघताय त्याचं वर्णन करताय आणि हे वर्णन तुम्हाला कोणाला बोलून दाखवत नाहीत, तर तुम्ही तुमच्या मनामध्ये ते वर्णन करताय, मनामध्ये ते वाक्य तसे मांडणी करायला लागलात. किंवा तुमची मुलं आकाशाकडे बघतायत, तर त्यावेळेस त्या वाक्य तुमचं वर्णन करायला, की मुलांचा जो शेण आहे त्या शेणचं वर्णन करताय. काय, चिल्ड्रन्स आर लुकिंग ॲट द स्काय, बरोबर आहे. किंवा फॅनवर भिरभिरतोय हे वाक्य तुम्हाला मनात माइंडमध्ये बोलायचं, तर ते कसं बोलू शकता, फॅन इज व्हर्लिंग ओव्हर द हेड, म्हणजे वर डोक्यावर फॅन भिरभिरतोय. तर अशा प्रकारे ह्या ज्या 5 स्टेप आहेत, या 5 स्टेप जर तुम्ही व्यवस्थित जर वापरल्या तर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंग्लिश बोलण्याचा सराव जर असं 1-3-4 महिने जरी सराव केला ह्या सगळ्या स्टेप्सचा वापर करून, तर तुम्ही चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलू शकता आणि तुमच्यामध्ये जवळपास 90 ते 95% या ठिकाणी फरक पडलेला तुम्हाला दिसेल. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ ऐकायला मिळतील. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.